लाल मसूरच्या डाळीचे डोसे मी पहिल्यांदाच बनवायला घेतले होते आणि त्याच्यासोबत ही रेड चटणी माझी ऑल टाईम फेवरेट आणि छान झाले होते डोसे. मग नाश्ता केला, क्रिशासाठी उपमा बनवला आणि क्रिशा बघा काय बोलते, मम्मा बोलायला शिकली आणि खरंच मला इतकं भारी वाटलं ना ऐकून. दुपारी क्रिशा मस्त रेडी वगैरे झाली, आंघोळ करून तिच्या बाबासोबत खेळली. नंतर आम्ही दुपारी जेवण केलं आणि संध्याकाळी क्रिशाचं दुसऱ्या दिवशी बोरनान करायचं होतं म्हणून मग सामान आणायला गेलो. क्रिशाला मम्मीकडेच ठेवलं होतं. मग मी पटकन सामान वगैरे घेतलं. नंतर क्रिशाला घेऊन घरी आले आणि घरी आले तर बघ किती सारा पसारा पडला होता. म्हणजे काय माहीत, क्रिशा आजकाल चालायला लागली आहे ना तर इतका पसारा करते ना. आणि माझं पण असतंच थोडा पसारा आणि जेव्हा माझा मूड होतो मी तेव्हाच आवरते. मग घरी आले आणि फटाफट सर्व आवरायला घेतलं आणि मला क्रिशाचं जेवण पण बनवायचं होतं आणि आज पाणी भरायला भेटलंच नाही कारण की पाणी निघून गेलेलं. मग अगोदर म्हटलं सर्व आवरते आणि त्याच्यानंतरच जेवण वगैरे. मग रात्री बोरणाची तयारी करायला घेतली आणि असं संपवला आजचा दिवस. बाय.